तिळगुळ, गुळपोळी, तिळवडी, पापडी, गुळ मोदकांच्या तोरणांनी सजलेले दत्त मंदिर, हलव्याचा नयनरम्य मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार, हलव्याचे वाळे, कानातले, डूल, पैंजण आणि सुकामेव्याने सजलेला अंगरखा परिधान केल्यावर दिसणारी दत्त महाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरता दत्त मंदिरामध्ये भाविकांनी अलोट गर्दी केली। मकर संक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे दत्त महाराजांना गुळ, तिळगुळ आणि तिळाच्या अनेक पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उपउत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, डॉक्टर पराग काळकर, सुनील रुकारी, राजेंद्र बलकवडे यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, उपाध्यक्ष प्रणती टिळक यांच्या हस्ते माध्यान्ह आरती संपन्न झाली। मकर संक्रांतीनिमित्त गुळ, तीळ, हलवा, गुळपोळी, तिळवडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी, औषधाचे साहित्य, पतंग आणि विविध पुष्परचनांचे साहित्य वापरून ही आरास केली। मकर संक्रांतीनिमित्त दाखवलेला तिळगुळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे। 18 जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्यासाठी खुली असणार असल्याचं ट्रस्टतर्फे सांगण्यात आलंय। आज मकर संक्रांतीचा दिवस, सर्व भाविकांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला ट्रस्टतर्फे या आमच्या शुभेच्छा। श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे हा 128वा मकर संक्रांती उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आज सालाबाद प्रमाणे तिळगुळ, तिळाच्या वड्या, गुळाच्या ढेपी, औषधाचं साहित्य अशा सर्व पारंपरिक वस्तूंची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही सजावट रविवारपर्यंत भाविकांना बघण्यासाठी इथे उपलब्ध असेल। आज अनेक माता भगिनी या ठिकाणी दर्शनाला येतात, औषधाचं साहित्य वाहतात आणि मंदिरातर्फे त्यांना तिळगुळाचा प्रसाद दिला जातो। तर श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे मी अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार तसेच माझे सहकारी माजी अध्यक्ष श्री राजेंद्रजी बलकवडे सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी दत्त मंदिरात येऊन दत्त महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच सजावट पाहण्याचाही त्यांनी लाभ घ्यावा ही विनंती। या ठिकाणी सजावटीसाठी जे साहित्य वापरलं जातं हे आपण अनाथालयांमध्ये मुलांसाठी देतो, मुलींसाठी देत असतो। गुळाच्या ढेपी ज्या आहेत त्या वृद्धाश्रमामध्ये देत असतो आणि इथल्या साहित्याचा बऱ्यापैकी प्रसाद सुद्धा आपण मंदिरात वाटत असतो। त्यामुळे हे इथं जे सजावटीचं साहित्य दिसतंय हे सर्व आपण भाविकांच्याच मुखात जाईल याची दक्षता आम्ही सर्व विश्वस्त घेत असतो। तो अंगरखा सुकामेव्याचा अंगरखा बनवलेला आहे। आपण बघताच महाराजांच्या मूर्तीवर जे हलव्याचे दागिने जे आहेत ते पारंपरिक दागिने, तसेच नाविन्यपूर्ण त्याच्यामध्ये जे काही दागिने करता येतील इथल्या कारागिरांना ते त्यांनी केलेले आहेत। आणि अशा प्रकारे आज माध्यान्ह आरती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच उपाध्यक्षा सौ प्रणती टिळक यांच्या हस्ते इथे संपन्न होत आहे।